नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आपली परीक्षा झालेली आहे आणि एनटीएची जी आन्सर शीट आहे ती पण आलेली आहे आणि तुमचा एक्सपेक्टेड स्कोअर हा पण आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची प्रतीक्षा काय आहे तर रिझल्ट कधी लागणार आणि रिझल्ट कधी लागणार ह्या प्रश्नाला वेगवेगळे फाटे फुटत आहेत। आता आपल्याला पहिल्यांदा बघितले की चेन्नई हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती, त्याचा रोल आउट झालेला आहे। इंदोर हायकोर्टामध्ये जे काही याचिका दाखल झालेली ते 75 स्टुडंट्स अजून पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये आता नवीन एक बातम्या यायला लागलेल्या आहेत, सोशल मीडियावर यायला लागलेल्या आहेत आणि प्रिंट मीडियामध्ये पण आलेली आहे, नावाजलेल्या वृत्तपत्रामध्ये पण एक आलेली आहे की गुजरातमध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते कोर्टामध्ये गेलेले आहेत। पण गुजरात मधला जो काही प्रॉब्लेम आहे तो जरा इंदोरच्या प्रॉब्लेमपेक्षा जरा थोडासा जास्त क्वाहेचा वाटतोय। कारण इंदोरमध्ये काय प्रॉब्लेम झाला होता तर फक्त लाईट गेली होती आणि दिवसा परीक्षा असल्यामुळे लाईट गेली हा काय मोठा इश्यू होत नाही असं वाटत होतं आणि ते रिझॉल्व्ह पण झाला होता, अलग लक्षात। तो त्याच्यामुळं तो काही इश्यू आपल्या ह्याच्यावर रिझल्टवर परिणाम करेल हा एवढं वाटत नव्हतं। पण गुजरातमध्ये जो काही प्रॉब्लेम आपल्या कानावर येतोय, आपण प्रत्यक्ष काही बघितलेलं नाही किंवा आपल्याला प्रत्यक्ष काही माहिती नाही, फक्त सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया जे काय ह्याच्यामध्ये काय येतंय त्याच्यानुसार आपलं प्रेडिक्शन आहे। तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर प्रश्नाची जी सिक्वेन्स असती 1 2 3 4 5 6 7 ती सिक्वेन्सच चेंज झाली होती असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे काय 1 2 3 4 5 नंतर 6 ऐवजी 6 येण्याऐवजी 9 आला किंवा 10 आला किंवा त्याच्यानंतर 11 12 13 14 15 नंतर 16 येण्याऐवजी 41 आला, असं काहीतरी झालेलं आहे। साहजिकच त्याच्यामुळं त्यांचे प्रश्नाचे उत्तर चुकलेले असणार आणि ही पूर्णपणे एनटीएची चूक असू शकते जर असं झालेलं असेल तर। कारण मुलं काय एवढं इकडचं बघणार नाहीत, म्हणजे सिरियल नंबर कोण बघत नाही आणि आता तसं एनटीएने सांगितलेलं पण नव्हतं की सिरियल नंबर चेंज होईल म्हणून। त्याच्यामुळं सिरियल नंबर हा 1 2 3 4 5 6 7 8 हे रेग्युलर बाय रूल आहे। त्याचप्रमाणे मग जेव्हा एनटीएने आन्सर डिक्लेअर केली तेव्हा 1 ला 1 2 ला 2 3 ला 3 असं त्यांनी डिक्लेअर केलेले। त्याच्यामुळं हा जर प्रॉब्लेम लक्षात आला तर हा प्रॉब्लेम खूप मोठा सिरियस आहे आणि ह्याला ग्रेस मार्क न देता रीनीट हाच पर्याय आहे। परत एकदा ऐका, जर समजा सिरियल नंबर चुकला असेल प्रश्नपत्रिकेतला आणि हे खरं झालेलं आहे हे जर लक्षात आलं तर ह्याला रीनीट शिवाय पर्याय नाही। ग्रेस मार्क ह्याच्यावर आपण देऊ शकत नाही कारण इट इज द मेजर मिस्टेक। जर झाली असेल तर ही मिस्टेक मेजर होऊ शकते। आता मग ही मिस्टेक किती जणांसाठी झालेली आहे हे पण आपल्याला बघावं लागेल। मान्य न्यायालय ती सगळी चौकशी करत निश्चित जी चूक झालेली आहे ती खरी झालेली आहे का नाही। एनटीएच्या जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं, आपण एनटीए परीक्षाच्या अगोदर डिक्लेअर केलेलं असतं, त्याच्यामध्ये त्यांचे काय काय क्लॉज आहेत हे ते पण बघेल आणि त्यानुसार निर्णय घेईल। आणि हा जर प्रश्न बऱ्याच जणांचा असेल तर त्यांना रीनीट घेतल्याशिवाय पर्याय नाही। मग त्या केसमध्ये काय होऊ शकतं, एक क्लू पण कुठेतरी मिळालेला आहे, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया पण एक क्लू मिळालेला आहे की रिझल्ट एखाद्या वेळेस जून अखेरीस सुद्धा जाऊ शकतो। हा सोशल मीडियावरून आलेला आपल्याला क्लू आहे, पण तो क्लू आपण नीट विचारात घ्यायला पाहिजे। जर समजा हा प्रॉब्लेम झाला आणि मान्य न्यायालयाने रीनीट घेण्याचा आदेश दिला तर रीनीट घेणं, त्याचा रिझल्ट लावणं, परत त्यांना हे आन्सर की डिक्लेअर करणं, ह्या सगळ्या प्रोसिजरला कमीत कमी 15 दिवस जाऊ शकतात, हे निश्चित आहे। आणि तेवढे 15 दिवस गेल्याशिवाय ते होऊ शकणार नाही। मग त्याच्यासाठी 30 जून हा पर्याय होऊ शकतो, म्हणजे रिझल्टचा, जनरल रिझल्टचा। आता मग एनटीए इंदोरचे 75 आणि गुजरातचे जे काही XYZ आपण उदाहरणादाखल धरून चालू 100, इंदोरचे 75 आणि गुजरातचे 100 उदाहरणादाखल धरून चाललो तर 175 स्टुडंटचा रिझल्ट राखीव ठेवून एनटीए रिझल्ट डिक्लेअर करू शकत नाही आणि जरी रिझल्ट डिक्लेअर केला तरी त्याचा काही उपयोग नाही कारण काउन्सिलिंग चालू होऊ शकत नाही। आणि एनटीए किती वेळाला रिवाइज आहे, कारण मागच्या वेळी जे काही एनटीएचे रिझल्ट आलेले, नीटचे रिझल्ट आले 3दा आले होते। पहिल्यांदा फर्स्ट आला, नंतर रिवाइज आला, नंतर रिवाइज आला 3दा। त्याच्यामुळे मुलं खूप गोंधळात झाले। तर असं मागच्या वर्षीसारखं प्रकरण होऊ नये म्हणून एनटीए पूर्णपणे काळजी घेत असेल। मागच्या वर्षी जे काही 3दा त्यांना रिझल्ट डिक्लेअर करावा लागला, 3दा विद्यार्थ्यांना डाउनलोड करावा लागला, ते ह्यावेळी त्रास होऊ नये म्हणून एनटीए पण विचार करेल की रिझल्ट लावण्याची गडबड करू नये। तर आता आम्हाला असं वाटतंय चेन्नई हायकोर्टाचा काय प्रश्न नाही,
इंदोर हायकोर्टाने 75 जणांचा निकाल राखीव ठेवलेला आहे आणि गुजरातमध्ये पण प्रॉब्लेम डेव्हलप झालेला आहे. जर हे प्रॉब्लेम खरंच हे असतील, ग्राह्य असतील आणि ते हे असतील, लक्षात घेण्याजोगे असतील आणि मेजर असतील, तर रिझल्ट पुढे जाणार हे निश्चित आहे. कारण नवीन लवकर रिझल्ट लावून काही उपयोग नाही, काउन्सिलिंग चालू होणार नाही आणि काउन्सिलिंग सुरू झाली तर त्याला काय अर्थ नाही. कारण ह्या विद्यार्थ्यांना कुठे इन्सर्ट करायचं हे खूप प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला आपल्याला माहितीच आहे की ऍडमिशन हे ऑल इंडिया रँकवर होतं, मार्कावर होत नाही आणि एका सीटसाठी एकच विद्यार्थी असतो, विभागून देता येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं विद्यार्थ्यांना की रिझल्ट हा हळूहळू पुढे जाईल. साधारणपणे 16 तारखेला एमपीची हिअरिंग आहे. साधारणपणे 16 तारखेचा रोल आउट होईल, एमपी रोल आउट होईल, चेन्नई रोल आउट झालेला आहे. आता गुजरातच काय होतंय आपण बघू. साधारणपणे हा जर विचार केला तर आपला रिझल्ट लांब नेऊ पडणार आहे, हे आपल्याला क्लिअर कट दिसत आहे. मला वाटते की हा माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. लक्षात आली नसेल हा व्हिडिओ परत एकदा बघा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल तुम्हाला मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.